नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. सध्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जे आहेत ते ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेनेने आता राज्यभरात संघटन वाढीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण नियुक्त्या देखील केलेल्या आहेत. त्या संदर्भात आता काम देखील स्थानिक पातळीवर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यात आज युवा सेनेचे संपर्क प्रमुख निखिल चौधरी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. नेमकं या दौऱ्यामागचं त्यांचं काय प्रयोजन होतं? कशा पद्धतीने संघटन वाढीसाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत? आपण या विषयासंदर्भात त्यांच्यासोबत बातचीत करूयात. निखिलजी, स्वागत आहे तुमचं. नेमकं तुम्ही आज जळगाव जिल्ह्याचा दौरा करतायत. पक्ष संघटन वाढीच्या दृष्टिकोनातून अनेक तुमचे प्लॅन्स असतील. नेमका आजचा जो दौरा होता त्याचं प्रयोजन काय सांगता येईल आणि कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. जळगावचा हा माझा पहिलाच दौरा आहे. त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेना ही ॲक्शन मोडवर आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आमचे दौरे ऑलरेडी सुरू आहेत. तर SIR हे आमचं निमित्त आहे आणि त्याचबरोबर आमच्या पक्षवाढीसाठी युवा सैनिकांनी पक्षामध्ये ॲड झालं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आम्ही आता सध्या घेत आहोत. आता तुम्ही जसं म्हणाले की SIR महत्त्वाचा मुद्दा तुमच्या या साऱ्या दौऱ्यांमध्ये असणार आहे. तर आपण जर काही गेल्या निवडणुकांचा जर काळ पाहिला तर हाच मुद्दा प्रकर्षाने चर्चेचा आणि वादाचा मुद्दा होता. विरोधकांनी अनेक आरोप देखील महायुतीवर केलेले होते. आता SIR ची जी प्रोसेस राबवली जात आहे, नेमक्या त्यात काय अडचणी आहेत? कशा पद्धतीनं सूचना तुम्ही स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत देतायत? आता ज्या लोकांचं मॅपिंग झालेलं नाही किंवा SIRच्या अंतर्गत ज्या लोकांचं BLO बरोबर संपर्क झाला नाही, BLO सगळ्यांच्या घरी घरी जाऊन चेक करतायत की हा व्यक्ती इथे राहतो का किंवा हा व्यक्ती इथला नाही, तर ती सगळी मॅपिंग जी आहे ती BLO शासनाकडनं ते होत आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमचे BLA सुद्धा पक्षाचे नेमलेले आहेत, जे त्यांना समजून देतात की बाबा हा व्यक्ती इथलाच आहे किंवा त्यांना भेट घालून देतात किंवा त्या मॅपिंगमध्ये त्यांची मदत करतात. तर मॅपिंगमध्ये आता सध्या अडचणी अशी येत आहेत की ज्या सुना ज्या दुसरीकडे गेल्या आहेत राहायला, तर त्यांची 2002 अनुसार यादीमध्ये नावं नसल्यामुळे किंवा ते आत्ता स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्या मॅपिंगला थोड्याशा अडचणी येतात. बाकी तसं नॉर्मली सगळं होत आहे. जनरली ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर या साऱ्या प्रक्रियेसंदर्भात अजूनही जनजागृती लोकांमध्ये नाहीये. आता युवा सेनेच्या माध्यमातून तुम्ही जरी तुमचा यात राजकीय स्वार्थ असला तरी लोकांपर्यंत पोहोचणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. त्या संदर्भात काही प्लॅनिंग आहे का डोक्यात? आम्ही युवा सेना म्हणून, शिवसेना म्हणून आम्ही प्रत्येक युवकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की बूथ तिथे एक युवा, बूथ तिथे एक यूथ, असं आमचं धोरण आहे. आणि आम्ही सगळ्या एक एरियाजमध्ये आम्ही पोचतोय, आम्ही पेनिट्रेशन करतोय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, गणामध्ये, गटामध्ये पोचण्याचा आमचा हेतू आहे आणि आम्ही 100% पोचतो. जसं की महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना दोघं मित्रपक्ष म्हणून एकत्र आहेत, पण SIRचा जर आपण विचार केला तर दोन्ही पक्ष वेगळ्या दिशेने चालल्याचं दिसतंय. भाजप त्यांच्या लेवलला काम करताय, तुम्ही तुमच्या लेवलला काम करतायत. कुठंतरी तुमच्यामध्येच चढाओढ आहे, काही चढाओढ म्हणता येईल का? नाही, चढाओढ नाही म्हणता येणार याला. बघा, भाजप आणि शिवसेना हे आम्ही युतीमध्येच आहोत आणि आमचा मित्रपक्ष आहे आणि ह्याच्याने त्यांनी काम केलं किंवा आम्ही काम केलं, काम होणं गरजेचं आहे. म्हणून कोणी काम केलं तरी काम, लोकांचं काम झालं पाहिजे. ही लोकशाही आहे, लोकशाही जपण्याचं काम आपण इकडे करतोय. त्यासाठी भाजप असो, शिवसेना असो किंवा इतर कोणता पक्ष असो, त्यांनी हे प्रोजेनिंग आणि SIRचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आता तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, निश्चितच तुमच्या आढावा बैठका झाल्या असतील. जुनी जी कार्यकारिणी आहे त्यांच्या कामाचा तुम्ही आढावा घेतला असेल की नवीन प्लॅन्स तुमच्या डोक्यात असतील, नवीन नियुक्त्या असतील. काय एकंदरीत आढावा घेतला? काय वाटतं, युवा सेना शांत आहे, काम करते? काय तुमचा निष्कर्ष आहे? बघा, हा जो जिल्हा आहे हा गुलाबराव पाटील आमचे जे पाणीपुरवठा मंत्री आहेत त्यांच्यामुळे नावाजलेला जिल्हा आहे आणि त्यांनी बांधलेली संघटना ही खूप स्ट्रॉंग आहे ऑलरेडी. तर ह्याच्यावर अजून जे नवीन युवक जे जुळण्याचा प्रयत्न करतात त्यांना आम्ही जोडून घेतो आणि त्यांना चांगल्या पदावर आणि चांगलं सक्षम काम करण्याचा प्रयत्न ते करतील असं आम्ही त्यांना पुढे आणतोय. शेवटचा प्रश्न, आगामी काळात ज्या काही निवडणुका आहेत, युवा सेनेला काही पुढे प्रमोट करता येईल? काही चेहरे असतील त्यांच्या तिकिटासाठी आग्रह धरता येईल?
सध्या आता सांगता नाही येणार, कारण की जे काय आहे ते त्यांच्या कामावर निर्भर आहे, की चांगलं काम जे करेल तोच पुढे उमेदवार सुद्धा होईल आणि पुढे त्याला नाव सुद्धा भेटणार आहे. आता सध्या तर तसं काही सांगता येणार नाही. आपण बघू शकतो युवा सेनेच्या कामाचा आढावा घेण्याचं सध्या प्राथमिक स्तरावर काम जे आहे ते चाललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जे खरे काम करणारे असतील त्यांना निश्चितच पक्षाकडून पाठबळ दिलं जातील असे संकेत जे आहेत ते संपर्क प्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युवा सेना जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने पुढे जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.